जालना शहरातल्या मस्तगड परिसरात आठवडी बाजार भरतो। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा। आज रविवार असल्यानं नेहमीप्रमाणे मस्तगड भागात आठवडी बाजार भरवण्यात आला। मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं कारण देत महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अचानक कारवाई करत गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल हा चक्क कचरा गाडीत भरून ते घेऊन गेले। काही स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः आपल्या वाहनांमधून गोरगरीब शेतकऱ्याचा भाजीपाला टाकून घरी घेऊन गेले, असा आरोप मनसेचे विलास तिकांडे यांनी केलाय। तसेच कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मालावर हात साफ केला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय। सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बिलाच्या पावत्या वसूल केल्या आणि अचानक आमचा शेतमाल कचरा गाडीत फेकून दिला, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केलेला आहे। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि मिरवणुका निघणार होत्या, तर मग आम्हाला शेतमाल विकण्यास का बसू दिलं? सकाळी आमच्याकडून बिलाच्या पावत्या का घेतल्या, असा सवाल शेतकऱ्यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना केला। जालना जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत आहे, त्यातच गारपिटीसह मुसळधार पावसाचं संकट जिल्हाभरात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कष्ट करून पिकवलेला आमचा माल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीत फेकलाय, त्यामुळे आम्हाला याची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आता संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे। आजचा विषय असा होता, आज रविवार होता, रविवारी आज इथं बाजार भरतोय। बाजार भरायचा काय अडचण नाही आहे, पण महानगरपालिकेनं अचानक यांना धाड केली की 5 वाजता येऊन यांनी हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला। मग याला उद्ध्वस्तच करायचा होता तर मग यांनी अगोदरच बसून द्यायचा नव्हता ना। आज तिसरा हप्ता इथं बाजार बसतोय, मग यांनी महानगरपालिकेचा टॅक्स पावत्या जमा केल्या, नंतर यांनी हा बाजार 4-5 वाजता उडवले ना। मग याला आयुक्त साहेबाला आमचं एकच म्हणणं आहे, हा लोक शेतकरी लोक आहे, हे खेड्यापाड्याने येऊन इथं बाजार करतात, मग तुम्ही ऐन टायमाला का उठेला? म्हणजे तुमचं पोट भरल्यानंतर यांना व्यापाऱ्याला हे करायचं का? आज सणासुदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ह्या निमित्ताने आज भरपूर लोकांना माल सुद्धा भरलेला होता। मग आयुक्त साहेबांना फक्त त्यांची टक्केवारी आणि हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला त्यांनी ऐन टायमाला। आज तुम्ही अनेक ठिकाणी बघा, व्यापाऱ्यांना माल यांनी नगर परिषदना घंटा गाडी आणून घंटा गाडीत हा माल टाकला यांनी। मग घंटा गाडी लोकांचा खाण्यापिण्याचा माल होता, हा घंटा गाडी त्यांनी टाकावं का? आज आम्ही काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही हा का बाजार उद्ध्वस्त केला? त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, याच्यामुळे आम्ही हा बाजार आता उठवला। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, काही हरकत नाही, मग यांनी हा बाजार सकाळीच बसून द्यायचा नव्हता ना। म्हणजे नगरपालिकेचा टॅक्स जमा करायचा, नंतर हा बाजार उद्ध्वस्त करायचा। आता खेड्यापाड्यात लोकांना जो माल आणलेला आहे तुम्ही बघा साहेब, एक तर पहिले पाणी पाऊस नसल्यामुळे भानगड आहे। आज यांनी कमीत कमी 50 किलो 100 किलो माल हा शेतकऱ्यांना फेकून द्याला। म्हणजे एवढा यांनी आयुक्त साहेबांना एवढं करायचं नव्हतं यांनी सकाळी सांगायचं असतं हे बघा इथं बाजार बसू नका। यांनी माल हा घंटा गाडीत टाकला, काही लोकांना स्वतः लपून ठेवण्यात आला। पण महानगरपालिकेने यांनी एक अचानक यांची टीम तयार केली, एक 50 लोकांची, आणि माल स्वतः उचलून नेला। आणि आता आम्ही असं पाहिलं ते काही आयुक्त साहेबाची का नगरपालिका कोणतरी गाडी होती एक 4 व्हीलर, यांनी स्वतः भाजीपाला त्यांच्या 4 व्हीलरमध्ये टाकला। तर आम्ही त्याला सहज विचारलं तर त्यांनी काय सांगितलं, साहेब हे भाजीपाला आम्हाला तरी काम येईल ना, आणि हा शेतकरी उठाय नाही। नंतर यांनी पोलीस प्रशासनाचा वापर केला। मग आम्ही त्या PSI नागरे साहेबाला विचारलं, साहेब तुम्ही का? हे म्हणजे आयुक्त साहेबांना आम्हाला फोन केल्यामुळं आम्हाला इथं यावं लागलं। म्हणजे यांना शेतकऱ्यावर सुद्धा महानगरपालिकेनं पोलिसाचा वापर करायचा का? आयुक्त साहेबाला एवढंच बाकी राहिलं होतं का? साहेब हे गोरगरीब लोक आहे, याचा पाप तुम्ही घेऊ नका, तुम्हाला बसवायचाच होता तर सकाळपासून तुम्ही हा बाजार बसून द्यायला पाहिजे नव्हता। माझं मनसे जिल्हा सचिव विलास तिकांडे। देशोन्नतीसाठी सुयोग खर्डेकर, जालना।